गुड मॉर्निंग, वेलकम टू जिनीज व्लॉग. सो छान सकाळ झाली आणि पावसाळ्यातून खूप दिवसातून ऊन पडलं आहे. छान वाटतं आहे आणि कार्तिक इज बिट एक्सायटेड की मी काय करते, कोणाशी बोलते. आमचं कॉफी वगैरे पिऊन झालं आहे आणि कार्तिक उठलं आहे. कार्तिकची नॉटंकी वगैरे चालू आहे. सो आता कार्तिकला फ्रेश करायचं, खाऊ भरवायचा आणि या डे स्टार्ट विथ गुड पीपल. सो स्टे ट्यून. काल मम्मी आलेली, सो ती हे खाऊच्या पाण्याची वेल घेऊन आलेली बहिणीकडून आणि खायला वगैरे हे आणलेलं तिने, खाजा, काजू कतली आणि चिवडा वगैरे, तांदळाचं पीठ. कार्तिकसाठी त्याला तांदळाची भाकरी आवडते म्हणून. सो येताना ती काय काय असं घेऊन येत असते. इथे मी साबुदाणा भिजत घातला आहे कारण रात्री घालायची विसरलेली, उपवास होता म्हणून. सो सकाळी घातला की दुपारपर्यंत भिजतो. इथे मी ॲपल कट केला आहे कार्तिकसाठी, पण आता तो थोडा टँट्रम्स दाखवेल कारण सकाळ सकाळ तो लवकर खात नाही. तुम्ही बघू शकता त्याने अर्ध तोडला आणि आता त्या टाकायच्या मार्गावर आहे. मी त्याला ओरडली आहे म्हणून माझ्याकडे बघतो आहे. त्याचा विचार चालला आहे की कुठे टाकू, पण त्याने टाकलाच. सो नंतर त्याला मी फ्रेश करायचा विचार केला, सगळी तयारी केली, त्याचे कपडे काढले, टॉवेल काढला आणि त्याला छानपैकी फ्रेश केलेलं आहे मी. नंतर तो काय खातो आहे म्हणून परत बघून बनाना कट केला, त्यामध्ये फोक टाकला आणि त्याला परत दिला खायला. आणि त्याला हल्ली स्वतः खायला मी सांगायला लागले. स्वतः हल्ली थोडं थोडं तो खायला लागला आहे. इथे बघू शकता तो बनाना खातो आहे स्वतःच्या हाताने. थोडा नखरे करतो पण खातो. असं बरं वाटतं त्याने स्वतःच्या हाताने काय खाल्लं की. नंतर त्याला मी ते खेळणी काढून दिलेली थोडी खेळायला. तो खराब झालेला बोर्ड आहे म्हणून तो तसाच ठेवला आहे कारण त्याची बटणं तो वाजवत असतो. तोपर्यंत मी चांगली मेहंदी काढून घेतली माझ्या हाताला. माझ्या हाताला नाही, पेपरवर छान मेहंदी काढली गणपतीची वगैरे. वेळ लागला जरा, ठीक आहे. आणि इथे थोडं पावसाचं वगैरे वातावरण झालेलं, पाऊस उघडलेला थोडा. नंतर मी पाणी गरम वगैरे करून ठेवलं प्यायचं आणि घेतली खिचडी करायला. आणि कार्तिकला थोडा स्क्रीन टाईम दिला कारण माझं काम होसर त्याला टी व्ही बघायला लावते, नाही तर तो सारखा किचनमध्ये लुडबुड करत असतो. इथे मी मस्त पेस्ट वगैरे चिली पेस्ट भाजून घेतली आणि ते रँडम आपली खिचडी आपण जसं करतो तसं केली. इथे माझा आणि कार्तिकचा प्लेट दोन्ही वेगवेगळे केले. पावसामुळे थोडा अंधार येत होता किचनमध्ये, पण ठीक आहे. नंतर आम्ही दोघं बसलो दुपारी जेवायला. त्याला पण मी दिलेलं खायला आणि तो स्वतःच्या हाताने खात होता बऱ्यापैकी स्पूनने. म्हणजे थोडा पाडत होता, थोडा खात होता, पण त्याशिवाय तो शिकणार नाही खायला. असं नको व्हायला की बरेच वर्ष मी त्याला भरवते, असं नको व्हायला म्हणून त्याला थोडं आम्ही आम्हीही खाऊ चारतो आणि त्यालाही थोडं हाताने खायला देतो. सो बनाना त्याला मी सकाळी दिलेला, आत्ताही दिलेला. आता तो प्रयत्न करतो आहे. हे बघा त्याचे प्रयत्न, अर्ध तोंडात अर्ध खाली, पर इट्स ओके. तो खातो आहे तरी ही मोठी गोष्ट आहे. त्याचं खाणं बघून थोडं मला हसायलाही येतं आणि मी खुशही होते की तो असा खातो ते. आणि वेस्ट जात नाही, तो खालचे उचलून खातो. ती एक चांगली गोष्ट आहे नंतरची, की नंतर जर राहिलं खाली उचलं तर वेचून ते लहान मुलांची सवय असते की बोटाने ते खात बसतात, तसं तो खातो. आता त्याचं थोडं उरकत आलं आहे म्हणून आता खेळत खायला लागलं उगाच प्लेट वाजून. सो त्याचं खाणं वगैरे झालं, तो छानपैकी झोपला आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही त्याने किती राडा करून ठेवलेला. त्याने तरी बऱ्यापैकी खाल्लं आहे म्हणून ठीक आहे. आणि थोडंसं सांडलं आहे, लहान मुले होतं. आणि केळीतली फक्त 2च पीस खाल्ले, बाकीचं केळं त्याने ठेवून टाकलं. मग आता मी सगळी आवराआवरी करून घेणार आहे, पण तुम्हाला मी दाखवते की किती पाऊस पडतो आहे. परत अचानक जोरजोरात पाऊस पडतो आहे बाहेर. म्हणून मी आधी माझं सगळं काम आवरून घेतलं, भांडी घासून घेतली, किचन वगैरे क्लीन करून ठेवला, पुसून ठेवला. तेवढ्यात कार्तिक परत उठला. त्याला मी परत झोपवत होते असं थापटून. त्याला थापटल्याशिवाय तो झोपत नाही. नंतर मी अख्ख्या घरात झाडू वगैरे मारून घेतलं, मॉपिंग वगैरे केली. आणि नंतर कार्तिकच्या पाण्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलं कारण आठवड्यातून एकदा हे पाणी द्यायला सांगितलं मम्मीने, जंत होऊ नये म्हणून. त्याची दुधाची बॉटल, पाण्याची बॉटल इथे ठेवली म्हणजे तो उठल्यावर झोपताना घेईल. आणि जेव्हा मी झोपायला गेली की कार्तिक जरा
हलतो असा. मी झोपायच्या वेळेला ह्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची असते. संध्याकाळ झाली, चहा घेतला आणि व्लॉग इथेच एंड करूया. थँक्यू.